एका रात्रीमध्ये जर लॉकडाऊन होत असेल तर एका रात्रीमध्ये नराधमाला फाशी द्यायला काय हरकत आहे हो? काय हरकत आहे? बघा, त्याकरिता छत्रपती शासन जर लागू केले ना तर सांगून जाईल मायबाप, आज प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्रीला ताई म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही. काय? ताई म्हणून बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज छत्रपती शासन होणे हे फार गरजेचं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला सुद्धा आपली आई मानलं होतं. परस्त्रीला आईप्रमाणे उद्गार माझ्या शिवाजी महाराजांच्या मुखातून निघत होते मायबाप. आणि आज तुम्हाला सांगेन, स्त्रिया सुरक्षित नाही. बरं तो विषय सोडा, परंतु ह्याही पुढे जाऊन सांगेल, आज याच घटनेमुळे प्रत्येक जण मुलीला जन्माला घालायला घाबरतं. परंतु मायबाप, जर स्त्रीच नसली तर या जीवनाला काही उपयोग आहे का? किंवा या जगण्याला उपयोग आहे का? स्त्रीच जर नसली तर मला सांगा, आहे का उपयोग? अजिबात उपयोग नाही. कारण की स्त्री ज्या वेळेस आम्हाला गोठ्यातली गाय, घरातली माय आणि दारातली तुळस, ह्या जर 3 गोष्टी आम्हाला कळल्या ना मायबाप, नक्कीच आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल बघा, जीवनाचं जर सोनं करायचं असेल तर खरंच सांगेल, ज्या वेळेस माणूस शिक्षा भोगतो आणि जीवनामध्ये उद्वेग करतो त्या गोष्टीचा, म्हणून आपल्याला संचितानुसार, आपल्याला आपल्या कर्मानुसार ते फळ भेटत असतात मायबाप. मग तुम्ही म्हणाल, मलाही प्रश्न पडला होता आणि तुम्हीही म्हणाल की या ठिकाणी स्त्रियांनाच काय एवढी परीक्षा द्यावी लागते? हा? आणि मधल्या काळामध्ये ज्या काही स्त्रीभ्रूण हत्या झाल्या मायबाप, आपणही तितकेच पापी आहोत, आपणही तितकेच कारणीभूत आहोत. कारण की बऱ्याच जणांनी अशा स्त्रीभ्रूण हत्या केलेल्या आहे. मुलीला जन्माला घालताच अगदी ती कळी काय केलेली आहे, चुरगळून टाकलेली आहे. ही एक आपली शिक्षाच आहे. आपल्याला याचे फळ तर भोगावेच लागणार आहेत. परंतु सांगेल, प्रत्येक जण म्हणतो मुलगी नको, मुलगी नको. मुलगी तर खरी त्या दिव्याची वात आहे. आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे. बघा, आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, आम्हाला मुलगी नकोय. परंतु त्या दिव्याची वात म्हणजे ती मुलगी आहे हो. त्या आईच्या गर्भामध्ये असताना त्या मुलीचा गर्भ आहे म्हणून आई दवाखान्यात जाते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, माझ्या घरचे म्हणतात तुला 3री मुलगीच होणार आहे आणि जर झाली तर आम्ही तुला या घरात ठेवणार नाही. हे काय तिच्या हातात आहे का? भगवंत